अभिनंदन साहेब, तुमच्यासाठी मी 17 उमेदवार फोडण्यात यशस्वी झाले. माझा विचार करा. या चिमण्यानं परत फिरारे घराकडे आपुल्या झाल्या तिन्ही आम्हाला असं बेइज्जत करून जबरदस्तीने का आणलं? तुम्ही विरोधी पक्षात का चालला होता? आम्हाला इथं सन्मानाची वागणूक मिळत नाही. तुमचा मौका रद्द केला, पेरोल मिळून दिला, नगरसेवक, अजून काय पाहिजे? सन्मान. पण महापौर कुठे गेलंय? काय समोगीत स्पर्धा आहे काय? महापौर साहेब, माझ्या उमेदवारीच काय झालं? यंदा तरी मला तिकीट द्या. मी पक्षाशी एकनिष्ठ आहे. 1-2 मिनिट बाहेर बस. आपण 40 वर्ष झाली. ठीक आहे ना, बघू ना, परत बसा ना थोडा वेळ बाहेर प्लीज. तुम्ही बोला. ते पार्टीवाले म्हटले तुम्हाला जमलं तर महापौर करू. कुठली पार्टी? कुठल्या पार्टीत चाललो होतो आपण? वा, पार्टीचं नाव माहीत नाही आणि महापौर व्हायचंय. पार्ट्याच इतक्या झाल्यात नाही, काय लक्षात राही नाही बघा. 40 वर्ष झाले पक्षात एकनिष्ठ काम करतोय. कर नुसत्या 17 उचलायचं. प्लीज बाहेर, प्लीज बाहेर. हॅलो, हां सर आहेत मीटिंगमध्ये, पक्षश्रेष्ठींबद्दल बरोबर बोलतायत. एक काम करा ना, संध्याकाळी 6:30 नंतर कॉल तुम्ही. अरे सॉरी, पक्षश्रेष्ठी सर. सर हॅलो हॅलो हॅलो, का आवाजच येत नाही? लाईट गेली काय? भाकरी फिरवण्यापेक्षा मोबाईल फिरवा, उलटा करलायत. बर, बोला. बरोबर आहे, बरोबर बरोबर बरोबर. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. अहो 40 वर्ष झाले मी काम करतोय. माझ्या तिकिटाचं काय? बाहेर बसा तुम्ही. सारखे काय बाहेर बसा प्लीज बाहेर वा. चला नाही का चला. साला अर्धी लाकडं पुढे गेली आणि आता उमेदवारी मागले. इतक्या झोपा काढल्यात. आम्हाला बी तुम्ही अशीच वागणूक द्याल पुढं. कशी? लाकडा बिकडा. अरे तुम्ही तुमच्या कर्माने लाकडातच गेला होतात, पण साहेबांनी रॉकेल पडायच्यात तुम्हा दोघांना उचलून नगरसेवक करून जनसेवेसाठी कर्तव्यात उभा केला. साहेब जर नसले असते तर आज चौकात तुमचे फ्लेक्स लागले असते. आय मिस यू, तेरे जैसा यार कहा. आणि दरवर्षी वार्डाला बुंदी. पहिले 2-3 वर्षच असते ती, नंतर कोणी विचारत बी नाही. नंतर ते फ्लॅगच्या याचे टपरीवर टाकतात. पण आम्ही बी सरकारी जागेत अतिक्रमण करून बाहेरच्या लोकांना जागा देऊन मतदारसंघ वाढालाच की. आणि रोडच्या सगळ्या जमिनी साहेबांनाच दिल्यात. ते साधन सुचिता सुचिता पाळलीच की. साहेब मंदिर त्याला उचलला, साहेब मंदिर त्याला मारला, अंगावर केसेस घेतल्या, रास्ता रोको केलं, चक्का जाम, काय नको ते. इतकंच काय तर लाट्या काट्या सुद्धा खाल्ल्या. लोकांना दम देऊन 5-5 शात प्रचारासाठी आणलं.
त्यातले 300-300 हाणले. आता राजकारण म्हटलं की भ्रष्टाचार आलाच की, नाही का? होय, भ्रष्टाचार म्हणजेच राजकारण. आम्ही पण केलं की तुमच्यासाठी. सर्वस्वाचं समर्पण. समर्पण हाच जो सद्गुण आहे तो तुमच्यासारखं खूप कमी लोकांचा असतो. म्हणून तर तुम्ही सगळ्या पक्षांना हवेसे जवळचे वाटतात. एकदा का तुम्हाला उमेदवारी दिली, तिकीट दिलं की सगळ्या शहराचा, सगळ्या घरांचं स्वप्न पूर्ण होणार आहे ह्याची शतशः खात्री असती. वसुंधैव कुटुंबक. अहो माझ्या उमेदवारीचं काय झालं? अहो 40 वर्ष झाले मी पक्षाचं काम करतोय. मला तिकीट पाहिजे. खरंय, टाकीचं घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. साहेब, भूतकाळात जाऊ नका प्लीज. विसरू शकत नाही. अहो तुम्हीच काय साहेब, सगळा महाराष्ट्र विसरू शकत नाही. आज हे दोघं तुम्हाला सोडून चालले होते ना. परवा जे तुमचा जग बुडवे फाउंडेशननी जो सत्कार केलेला आहे, त्यांनी जे तुम्हाला सत्कार करून दिलेलं मानपत्र आहे ती मी ह्यांना वाचून दाखवतो, म्हणजे ह्यांना कळेल की आपण कोणाला सोडून चाललो होतो. साहेब, टॉकीजवर ब्लॅक करणारा, मटक्याची बुक्की चालवणारा या माणसाने एवढी झेप घेतली की दारूची भट्टी चालवू लागला. या निष्पाप माणसाला अर्धनग्न करून पोलिसांची याची दिंड काढली. माहिती आहे मला, मी त्यावेळेस साहेबांना लय मोठा दगड घातला होता. तो चुकून पोलिसाला लागला आणि त्याच वेळेस माझ्यावर पहिली केस पडली. माहिती आहे मला, कारण साहेबांच्या मागे जे 4-5 जण होते त्यात मी पण होतो. पण या माणसाने हार मानली नाही. त्या पोलिसालाच पार्टनर करून नवी आली भट्टी उभी करून पाता पाता त्या भट्टीचा बार केव्हा झाला व त्या बारवर गैरधंद्याचा लॉज केव्हा झाला हे समजलंच नाही. परत एक सामान्य कार्यकर्ता ते नगरसेवक ते आमदार असा नेत्रदीपक प्रवास या महान विदुषीने केला आणि हा राज्यकर्ता त्या मतदारसंघाचा राजा झाला. असा हा बिरू रॉयल माणूस दुसऱ्यांना तिकीट देऊ लागला. आज काय नाही केलं साहेबांनी. शेतीवाडी घेतली, फार्म हाऊस बनला, कन्स्ट्रक्शनमध्ये हिमालय एवढा हा माणूस मोठा झाला. करत असतीलही काही लोक वृक्षारोपण जयंती पुण्यतिथीला, पण साहेबांनी दूरदृष्टीने एकच गोष्ट हेरली, ती म्हणजे पावसाळ्यात पडणारी वीज. वीज ही उंच झाडावर पडते, त्यामुळे माझ्या लोकांच्या जीवितास कुठलाही धोका होऊ नये म्हणून साहेबांनी गावातली सगळी झाडं तोडून टाकली आणि त्यांनी आवाळ एवढा माणूस होऊन सर्व जनतेला स्वतःची सावली दिली. ही सावली सतत आमच्यावर राहो ही सदिच्छा आहे. नमस्कार. आणि या माणसाची सावली सोडून तुम्ही उन्हात निघाला होतात. साहेब, चुकलं आमचं. तुमच्यासारख्या देव माणसाला सोडून गेलो आम्ही. माफ करा. तेवढी सूप पात्रात घाला आमची. पदरातच काय, आता चादरीतच घेतो. अंतरून बेंतरून काय बघू नका, नुसती इथून तिथून पाय पसरा. साहेब, त्यांचं स्वागत करा. मगातपासून बघतोय साहेब तर शांत आहेत, तुम्हीच काय बोलताय? यांना काय समजतंय? गाव पातळीवरचे सगळे निर्णय आमच्यासारखे हुजरेच घेत असतात. माझा काय निर्णय झाला साहेब? तुम्ही हे घ्या आणि फोटो काढा. अभिनंदन साहेब, तुमच्यासाठी मी 17 उमेदवार फोडण्यात यशस्वी झाले. माझा विचार करा. तुझा विचार कसला? मला स्वीकृत उमेदवार करून उपमहापौर करा. ते शक्य नाही. पुढच्या टर्मला बघू. अशा खूप टर्म गेल्या. तुमच्यासोबत जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्या, मुले नगरसेवक झाली, जावई नगरपालिकेचे कॉन्ट्रॅक्ट घ्यायला लागला. तुम्ही आजपर्यंत कायमच भरलेलं ताट खात आलात. आमच्यासारख्याने एखादा तुकडा टाकला तर काय फरक पडतो? नाही, आता तरी ते शक्य नाही. या 17 जणांना घेऊन मी दुसऱ्या पक्षात जाईन. जनतेची विश्वासार्हता गमावशील. कुठली जनता, कसली जनता?
जनतेची मेमरी शॉर्ट असते. त्यातल्या 60-70% जनतेच्या मेमरीमध्ये लाईट बिल, फोन बिल, घराचा हप्ता, औषधं, मुलांची फी, घरपट्टी, भाडेपट्टी, पाणीपट्टी याच्या व्यतिरिक्त काही नसतं. 100 40-50 जण मतदान करणारी 100% जनता तर मतदानासाठी बाहेर पडली असती साहेब, तर तुमच्या आमच्यासारखे आरटे बुरटे केव्हाच राजकारणातून हद्दपार झाले असते. ते शक्य नाही. ऐक माझं, नाहीतर निवडणूक तोंडावर आली आहे. तुम्ही माझं काही वाकडं करू शकत नाहीत. आणि विचारधारेचे काय? ज्यांनी 10 पक्ष बदललेत, तू विचारधारेबद्दल बोलतोय. याही प्रसंगी चांगला विनोद सुचतोय. मस्ती करू नको. ठीक आहे. माझ्या उमेदवारीचं काय झालं? मी गेली 40 वर्ष काम करतोय, मला तिकीट मिळायलाच पाहिजे. गेली 40 वर्ष यांनी तुम्हाला कुजवलंय आणि तिकीट कसली मागतायत? ह्या दोघांना आपण उमेदवारी देतोय, ह्या दोघांना निवडून आणण्याची जबाबदारी तुमच्यावर. तुम्ही जर निवडून आणलं नाही ना, स्थायी समितीचे तुम्ही डायरेक्ट अध्यक्ष व्हाल. चला. साहेब, आज आपला सेंड ऑफ. एक फोटो काढा. हॅप्पी जर्नी. नमस्कार साहेब. तुम्ही माझ्यापेक्षा हरामखोर निघालात. काय राव, आम्ही ज्या पक्षात गेलो तिथेच आलात. वेळ गेलेली नाही. या एक काम करू. आतापर्यंत मी तुमची हुजरीगिरी करत होतो, आता आपल्या दोघांना मिळून त्यांची हुजरीगिरी करावी लागेल. बघा, परत एकदा एकत्र येऊयात. ठीक आहे, ठीक, चालेल. घेऊन येतो त्या 17 जणांना ऑफिसवर. ओके, ठीक, चालेल. माझ्या उमेदवारीचं काय झालं? मी 40 वर्ष पक्षात काम केलं, एकनिष्ठ राहिलो, मला तिकीट मिळायलाच पाहिजे. साहेब, आजपासून तुमची या पक्षाने प्रवक्तेपदी निवड केलेली आहे. या महिनाभरात जे काय आम्ही थेर केलेले आहेत ना, ते प्रश्न तुम्हाला मीडियावाले विचारतील, ते तुम्ही नीट फेस करा. निघा. अधिक माहिती आणि मनोरंजनासाठी आमचं यूट्यूब चॅनल RN एंटरटेनमेंट्सला आजच सबस्क्राईब करा.